सो फ्रेंड्स, आलो बघा आपण 15 फेब्रुवारी म्हणजे कुंभेकडे. आता मी तुम्हाला ती गणितं नाही सांगणार. गणितं तुम्ही मकरच्या हिशोबात बघितलेली आहेत. मागच्या भागात तुम्ही गणितं बघितली आहेत सगळी. तर साधारण अगदी शॉर्टमध्ये तुम्ही कुंभेची ह्याच्या आधी मी जी केलेले व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत खालती, त्या बघा. तुमची रास कशी आहे, काय आहे, तुम्ही काय करता याचा साधारण अंदाज तुम्हाला येईल. आता तो आपण भाग घेतला होता चंद्र मध्य पद्धतीनं, आपण हा भाग घेतो सूर्य मध्य पद्धतीनं. पण तुम्ही काय टाळायचंय ह्याची लिंक दिली, ती बघा जरा नीट. असं असतं ना, आता शॉर्टमध्ये आपण सूर्याचे 4 विभाग केलेले आहेत. पहिलं 14, प्रत्येक महिन्याच्या 14ला जे संक्रमण होतं त्या संक्रमणानुसार 14 ते 21 किंवा 14 ते 25, 25 ते 30 किंवा आता फेब्रुवारी हा 28-29चा असतो म्हणून 14 ते 21 आणि 21 ते 28, मार्च 1 ते 8 आणि 8 ते 15 म्हणजे 9 ते 15. पहिला भाग बाल, दुसरा भाग कुमार, तिसरा भाग तरुण आणि चौथा भाग वृद्ध, असे आपण 4 भाग केलेले आहेत थोड्याशा अभ्यासानुसार. आणि त्या याच्यानुसार आपण आता चर्चा करतोय. त्याचे मागचे रिपिटेशन्स टाळून मी सांगतो. साधारणतः कुंभ राशीची व्यक्ती जी असते ती प्रगल्भ असते, दिसायला थोडीशी डावी असते, म्हणजे सावळ श्यामल वर्ण म्हणतो आपण तसं असतो वर्ण. उंची 5-8च्या घरात असते. कुशाग्र बुद्धिमत्ता असते. म्हणजे जर तुम्ही तसं बघायला गेलं ना तर पॉइंट टू पॉइंट फाईट करणारी व्यक्ती असते. हट्टी असते. या व्यक्तीचे डोळे बऱ्यापैकी धारदार असतात, भेदक असतात. धारदार म्हणण्यापेक्षा मी भेदक म्हणेन. एखाद्या व्यक्तीला नजरेनं आरपार बघण्याची ताकद कुंभेकडे जास्त असते. आणि हा सूर्य शनी राशीत असतो. शनी हा म्हणजे सूर्यपुत्र शनी मानलं जसं जातं तसं सूर्य आणि शनी एकमेकांचे कट्टर शत्रूही मानले जातात. इथं थोडासा सूर्य डिफेक्टिव्ह होत जातो. पण म्हणजे ताकद तर देतो पण ती वापरायची क्षमता नाही देत. म्हणजे जर तुम्ही बघायला गेला तर कुंभ राशीच्या व्यक्तींना सातत्याने काही ना काहीतरी चिडचिड होणं किंवा आजारी पडणं, ते म्हणजे सर्दी खोकला किंवा अशा प्रकारचे त्यांचे, आपण त्याला काय म्हणतो, ऋतुमानानुसार बदलानुसार होणारे जे आजार असतात ते त्यांना बऱ्याचदा होत असतात. कारण ह्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. पटतंय ना? लक्षात घ्या, जे तुम्ही सावधगिरी कुठं बाळगायची असते, ऋतू बदलाच्या वेळेला थोडंसं दोन्ही ऋतूंना मॅच व्हायचा प्रयत्न करायचा असतो. होऊन जाईल, हा असा प्रॉब्लेम नाही. फार आजारी नाही पडत पण 1-2 दिवस खातात ऋतू बदलाच्या वेळेला. कसं आहे, कुंभेत एक आहे त्यांच्याकडे बुद्धी जास्त आहे, ताकद कमी आहे. बहुतांश वेळेला कुंभेचा माणूस हा स्कॉलर म्हणूनच ओळखला जातो. प्रचंड बुद्धी पण प्रचंड कमी प्रतिकारशक्ती. त्यामुळं या लोकांना खूप वेळेला मैदानावरचे आडामधाडवा खेळ जे आहेत ना ते पटत नाहीत. किंवा कुंभेचा माणूस अबुधाबी खेळतोय, आबाधोबी खेळतोय किंवा काय म्हणतो त्याला लगोरी बिगोरी खेळतोय असं कधी तुम्हाला दिसत नाही. हा, कुंभेचा माणूस पतंग मस्त उडवतो बरं का. कुंभेचा माणूस इतर खेळ जास्त चांगले, बैठे खेळ जास्त. कुंभेचा माणूस बुद्धिबळामध्ये चांगला तुम्हाला दिसू शकतो पण त्याला असे फुटबॉल सारखे गेम्स फारसे प्रिय नसतात. तर हे कुठलं सांगतो मी, तर हे पहिल्या स्टेप मधलं सांगतोय, 15 ते 21 फेब्रुवारी. कारण गंमत अशी आहे ना, हेच तुम्ही मार्च मध्ये जाल त्यावेळेला यातले काही खेळ तिथे येणार आहेत बा का आवडी करता. त्यामुळं 15 ते 21 बाल सूर्य ज्या वेळेला असतो त्यावेळेची या गोष्टी सांगतोय. पण ही व्यक्ती काटक असते.
काळसर असली तरी काटक असते. मी मगाशी सांगितलं तुमचे त्याचे डोळे भेदक असतात. ह्यांचा लकी इयर थोडं उशिरा स्टार्ट होतो, त्यामुळं पहिला त्यांचा लक स्टार्ट जो होतो ना तो 16व्या वर्षी होतो आणि दुसरा जो येतो तो 28-29ला येतो. मग आपण गृहीत धरू शकतो की हे 11वीमध्ये जास्त चमकतं. 11वीमध्ये त्यांचं हे सुरू होतं. पण एक आहे, कुंभेच्या व्यक्तीचं उत्पन्न ॲज सच की काही ना काही चहा पाणी सुटण्यावर हे लवकर सुरू होतं. मग ते तुम्ही 13व्या-14व्या वर्षी म्हटलं तर चालेल. म्हणून त्यामुळे 16वं वर्ष त्यांना फ्लरिशिंग म्हणू आपण. त्या दृष्टीनं एक तर घरात कुठली तरी चांगली गोष्ट घडते, काहीतरी घडतं, वारसा हक्काने काही मिळतंय म्हणा, किंवा आपण असं म्हणू की कुणीतरी पुरवणार, माल मसाला पुरवणार त्याला त्या व्यक्ती भेटते. ही व्यक्ती साधारण ग्रॅज्युएशन नंतर एखादा वर्ष कुठंतरी ट्रेनिंग किंवा शोधणे हे याच्यात राहते. त्यानंतर मग त्यांचं 1 वर्ष ट्रेनिंग, मग कंटिन्युएशनला वेळ येते, करत 28व्या वर्षी स्थिर राहते. कुंभ प्रणयी रास नाही. बहुतांश वेळेला त्यांचं लव्ह मॅरेज होत नाही, अरेंज मॅरेजच होतं आणि तेही उशिरा होतं, साधारण 32-33च्या दरम्यान होतं. हा एक आहे की त्यांच्या जोडीदाराचे मात्र त्यांच्याबाबत अपरंपार आपण काय म्हणू आदर असतो. काय ग्रेट आहे माझा नवरा किंवा माझी बायको, तिला सगळंच जमतं किंवा त्याला सगळंच जमतं. हे साधारण 15 ते 21. आणि त्यानंतर गंमत अशी की ते त्यावेळेपर्यंतच त्यांचं हे होतं, त्यानंतर ते स्टेडी राहतात सगळीच ठिकाणी. आता हे जर तुम्ही पुढं गेला की 21 ते 28 फेब्रुवारीमध्ये, म्हणजे 28-29 जे काय असेल तर याच्यात या कालावधीतले जे लोक आहेत ना, ही लोक जेवढी उत्साही आहेत तेवढी जुगारी आहेत. यांना सट्टा खेळायला, म्हणजे कुठलीही गोष्ट चॅलेंजवर बेट लावून खेळायला आवडतं. हे अशा याच्यातला मुलगा एखादा तुम्हाला 6वी-7वीतला सापडला आणि तुम्ही त्याला विचारलं, काय रे, काय वाटतं, किती टक्के पडतील तुला, आणि तो म्हणला की 60% पडतील, 80% पाडू शकतोस, बेट लावतो, तुला नाही पडणार 80%. अशी जर तुम्ही त्याला खुन्नस दिली ना, बेट लावतो, मग तुम्ही 1 रुपयाची लावा, 1 लाखाची लावा, तो तुम्हाला 80% पाडून दाखवणार. कारण त्यांना बेट लावून करणं आवडतं जास्त. बघा 21 ते 28 मध्ये तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील ना, चेक करून घ्यायला. ही माणसं लव्ह मॅरेज करू शकतात, तेही बेट लावून. या माणसांना उत्साह जास्त असतो, पण खूप वेळा हे गमावतातही भरपूर. चुकीच्या जागी चुकीच्या गोष्टी केल्यामुळे यांना शिक्षाही भरपूर होतात. आता ही जे ना, यांच्याबाबतचं जर स्पेशलायझेशन सांगायचं ना, तर यांचं स्पेशलायझेशन एक असतं की यांचं घरच्यांची कधीच पटत नसतं. यांचं आणि घरच्यांचे 2 विरुद्ध टोकाचे विचार असतात. आपले विचार चुकीचे होते त्यांना 50शीत कळतं, पण तो पण वेळ निघून गेलेली असते. मध्यम वेळचे असतात, पण फायटिंग करायला तयार असतात. हे लोकांना समोरच्याला जाऊन 2 वाजवून द्यायला खूप आवडत असतं. खरं पाहिलं तर तेवढं त्यांचं धाडस नसतं, पण 5-25 जण बरोबर आले की हे लगेच भीम म्हणतात. एक आहे, मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे 20-32 नंतर स्टडी. फक्त ह्यांचं जर लव्ह मॅरेज असेल ना, तर ते ब्रोकन लव्ह मॅरेज असण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे ह्यांनी कोणाला तरी प्रपोज केलंय, त्या व्यक्तीनं नकार दिलाय, म्हणून हे जे काय 4-5 तास देवदास झाले, त्या देवदासाच्या तासांमध्ये समोरची व्यक्ती अप्रोच झाली, म्हणून ती ऍक्सेप्ट झाली. थोडं लांबड झालं, अवघड आहे, पण समजून घ्या. अशा प्रकारचे केसेस या कालावधीत जास्त सापडतात.
बाकी तेज तरार असतात, ते स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीनं जगणारे असतात. दुसऱ्यांचं त्यांना इंटरफिअरन्स अजिबात, ते आई वडील असले तरी त्यांना तो चालत नाही. त्यांची, मी म्हणून मगाशी सांगितलं की त्यांचं त्यांच्या आई वडिलांच्या घरातल्यांशी पटत नसतं. थोडेसे एककल्ली आणि एकांगी व्यक्तिमत्व असतं. जोडीदार जर त्यांना चांगला भेटला तर ते मस्त फुलतं. मग विकसित होत 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 त्यांचं आयुष्य चांगलं जाऊ शकतं.